सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत चिंचोली डांगे हे एक आर्वी तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आपल्यासोबत आहेत. घाडगे दाजी आणि काकूसुद्धा आहेत मीराताई घाडगे म्हणून. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे काही समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव त्यांना आले, त्यांच्या जीवनात असलेलं बाबाजींचं स्थान याबद्दल ते माहिती सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय गुरु. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. बाबाराव पर्वतराव घाडगे. मूळ गाव सांगा. मूळ गाव. मूळगाव अंबाडा देशमुख. अच्छा. तहसील नरखेड येते. अच्छा. तर काकू तुमचं नाव सांगा. मीरा बाबाराव घाडगे. मूळ गाव माहेर तुमचं हेच आहे. माहेर होय. आणि सासर हे जे अंबाडा देशमुख. सासर. तर तुम्ही दोघांनी समर्थ लहानोजी बाबांना पाहिलेला आहे. हो आणि जवळून दर्शन झालं आहे. हो. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला आलेले जे काही अनुभव आहे, प्रसंग आहे, हे प्रसंग सांगा थोडक्यात. काय काय मग तुम्हाला जे प्रसंग अनुभव आले ते अनुभव सांगा. अनुभव काय बाबा पाया पडो येऊ हो. चांगलं वाटतं घराकडे व्यवस्थित. असं तो नागपूरच्या स्त्रीचा पण नागपूरच्याच एक बाई आली ती दर्शनाला आम्ही गेलो होतो. हो. तर त्या बाईला वाईट शिवा दिल्या होत्या. तशीच देते. असं काय तो काहीतरी तिच्या हाताने चुका वगैरे झाल्या असं. हो हो. काहीतरी म्हणजे ती वाईट करत असेल किंवा काय करत असेल. मग तुम्हाला सांगितलं तिकडे गेलो ते बरोबर नंबर लावला. सांगा विषय सांगा तो सांगा तो आकड्याचा विषय सांगा. आकडे हो. 5 4 नंबर लावला तुम्ही. हो. आम्ही सोबती होता मा एक. बरं. त्याने लय रुपये राहिले मिळायची पण पैसे कमी थोडं लावलेले. मग बसलो बा मुंबई ये तेव्हा. अच्छा. 12 वाजले. म्हणलं हे आले 5 आला त्या पोटरीच्या 5 आला. जमलं म्हणलं. अरे मग 6 आला. गेले पैसे 5 लावले होते ते आमचे पैसे निघाले. हो. म्हणजे आम्ही डुबलो नाही. असा प्रसंग एक तुम्हाला आठवला. आणि तो रोहण्याचा एक प्रसंग सांगा. रोहण्याचा. हा रोहण्याचा मी ऐकलेली गोष्ट आहे. हो सांगा. आमचा नातेवाईक आहे. बरं. ते रेंगी दुटून महाराजापाशी गेले होते म्हणे. बरं. त्यात महाराजांनी त्याला म्हटलं म्हणते का बाबा कारे लहाने आहे किती दिवस काने लसण करशील. तो वापस आला. वापस आल्यावर त्याच्या वडिलाला त्या कडून काही शिवा दिल्या होत्या इलेक्शन बाजीत. बरं. ह्या त्याला मारायसाठी म्हणून हेच नाही थांबेच नाही म्हणून संध्याकाळपासून चुलता बसला शेषरावर नंदवरे. सकाळी सकाळी तो गेला परसाकडे. त्या तितकंच संधी पाहिजे एंटर घेऊन घेतलं. म्हणजे ते अनुभव खराब झाला. खरा झाला बाबाजीचा. खरा नाही झाला. किती दिवस कांदे लसण किती दिवस कांदे लसण करशील म्हणजे तू जाणार. असा एक प्रसंग तुमचा ऐकिवातला प्रसंग आहे. ऐकलं प्रत्यक्ष. तर काकू तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव प्रसंग सांगा. माझ्या आजीनं स्वयंपाक नेला होता. बरं. तिथं पूर्णाच्या पैसा चांगला. तर त्याच्या तिथून घरून बाया नेल्या होत्या स्वयंपाक करायसाठी. त्या बाईला ते आता बाया येत असतेच माणशी. तर त्या बाईनं ते पायी असून स्वयंपाक केला. सांगितलंच नाही. आमच्या आजीने ताट वाढून नेलं. एवढं शेंगडं होतं बाबाजी. अशी अशी झोडली आजीने. आजी पडून हे केली तरी बाबाजी. हो. तू ताट आणलं म्हणे. कायचं ताट आणलं म्हणे. विदाडं ताट आणलं म्हणे. हो. मग त्याच्यात आम्ही लहान होती तेव्हा. माझं लग्नही व्हायचंच होतं. मग त्या माझ्या आजीनं आमची ओळखीचं माझ्या आईचेच गाव माहेरची बाई होती. पेठे म्हणून गाव आहे ती घर आहे. हां. तर माझी आई आणि ते पेठे बुडी एका गावचं माहेर होतं. तिथं जाऊन आजीनं आंघोळ केली. मग स्वयंपाक बनवला तिच्या घरी. दुसरा महाराजाला ताट नेलं. आनंदानं ताट घेतलं महाराज. हो. मग त्या बाईला म्हटलं पण ती दुसरी बाई होती काय म्हणू शकतो. सांगायला पाहिजे होतं बा. बाईला तर असतेच. स्वयंपाकसाठी म्हणून एक मदतनीस म्हणून नेल्या होत्या पुष्कळ नेल्या होत्या. पण तू मग अलग राहती ना. सांगते आम्ही करत नाही बा. हा एक प्रसंग. महाराष्ट्राला आणि मला शिवा तर कोणाला दे. शिव्यामध्ये प्रसाद शिवा दे. नाही तर आम्ही तर वर्षातून 1-2दा जातच राहा. आंब्याच्या अंबराईतून रेंगी बैलानं.
पाडाचे आंबे पडले ती येचून खाच. हो बरोबर. आणि तुमच्या घरची व्यवस्थित परिस्थिती असल्यामुळे काही विषयच नाही. रेंगी बैलाची वगैरे आमचे सगळी वडील व्यवस्था. वडील खूप सुखी होते ना. हो बरोबर. वर्षातून 2-4 चक्रा होया आमच्या आजीच्या. खूप वेळ होता आमच्या आजीला लहानजी महाराज. पहा. आणि त्यांच्यासोबत जाण्याचा योग येत असेल तुमचा. लहान असल्याच्या आम्हाला सगळ्यालाच नाही. हो धनराज आमच्या आजीचा नातू आहे. हो 3 पोरं होते आमच्या आजीला. बरोबर. तर आता एवढ्यात तुम्ही कशा निमित्त गेल्या होत्या टाकरखेडला? भजनानिमित्त. नाही त्याच्या आधी गेली होती माझ्या नाताचा. हे आता गेली तेव्हा काय बोला तरी तरी हो हो गोपाळराव आहे ना हम्म. त्याचा, तो माझा भाऊ. हो त्याच्या मुलाचा दिवस होता अन्नदानाचा. अन्नदानाचा. असं का? मी टाकले माझ्या नाताचे. बरं. त्या निमित्ताने त्या गेलो. निमित्ताने गेले होते. हो तर मग ते होते पुजारी. पुजारीला म्हटलं मी तर म्हणलं लहानजी महाराज जिवंतपणी पाहिले. हो म्हणलं जिवंतपणी पाहिले म्हणलं. हम्म. तर त्याने लगेच तुम्हाला फोन लावला. हो हो बरोबर. मला बोलायला लावलं. हो असा योग आला असा योग आला. दर्शनाचा. तुम्ही कुठले आहे म्हणे. माहिती पडलं ते. तुम्ही कुठल्यात म्हटलं मी चिंचोली डांगेचे. थांबा मी सावरकर गुरुजीला नंबर लावतो. अच्छा अच्छा. असा विषय हो झाला. असा विषय झाला तो. तर पहा ना आज त्या निमित्तानं काय झालं की काल पुन्हा आपली भेट झाली. अनुभव जाणून घेण्याचा योग आला. हो. आणि ते बाबाजीचीच मर्जी असावी. हो हो का तिथंच तर चिंचोलीमध्येच तर लहान भक्त आहे हो. त्यांची एक मुलाखत घेऊन घे. बाबाजीची मर्जी राहते. मर्जी तुमचं आमचं काही नाही. काहीच नाही. त्या निमित्तानं तुम्ही जाशी योग याशी. ती अशी. आता तुम्ही तेव्हापासून आले नाही. काल मी तिथे आल्याच्या अधिक तुम्हाला आठवण झाली. हो नाही कधीतरी ते बाबाजीने पाठवलं तेव्हाच येणं होते. आपल्या हातात काही नसतं. तर तुम्ही जे काही थोडक्यात का होईना जे प्रसंग सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.